कट्याच्या बाजारात दिले खूप मोठे मोठे गावरान कोंबडे. चला तर मग बघूया संपूर्ण व्हिडिओमध्ये गेल्या कट्यावरनी बसलेल्या डायऱ्या कित्याक म्हटलं. आता गेलो आता आम्ही कट्यावरच्या बाजारात. ही एक अशी म्हण होती की गेलो कट्यावर तो बसलो लाट्यावर. आता मला वाटतं ह्याच कारणान पडला असत, कारण हे ट्रॉफिक मात्र काय तासन तास सुटत नाही. बाजारपेठेतलो रस्तो आता अरुंद असा आणि त्यातच बाजार म्हटल्यानंतर जे काय व्यापारी लोक येतात ते त्या रस्त्याच्या बाजूकच आपले स्टॉल लावतात. पण त्यांना पण काय, त्यांची पण चूक नाही, त्याच्यात त्यांना बाकी जागा पण नसता. तसेच आहे आजूबाजूच्या बऱ्याच गावातले लोक बाजारासाठी येत असतात. किंवा महत्त्वाचा बाजार कट्टा आणि त्याच्या बाजूचे जे पंचक्रोशीतले गाव आहेत त्यांच्यासाठी असतात. लिंबा मात्र मरणाची इली होती. अशी लिंबा मुंबईत आता अशी लिंबा गावत नाहीत. नाही लिंबांचं मात्र ढिगाच्या ढीग पडलेले असे. स्थानिक व्यापारी पण बऱ्यापैकी आपल्याला दिसतात, जे इथल्या आजूबाजूच्या गावातल्या महिला वर्ग असू दे किंवा जे कोण शेतकरी असतात, जे भाजीपालो पिकवतात, ते या बाजारात आवर्जून येतात. पण जसो बाजार कट्यावरचं भरायचं पहिलं तसो मात्र या टायमात भरलेलं दिसत नाही. म्हणजे महागायचो काहीतरी फटको या व्यापाऱ्यांकाच नाही तर या गाववाल्यांका बसलेलो आपल्याला दिसता. नाहीतर पहिलो कट्यावरचो बाजार म्हटलो की या रस्त्यावरनं पाऊल ठेवू जागा नसायची. सगळं बाजार नुसतो माणसाने गजबजलेलो असायचो. बुद्रू गाडी नेऊची म्हणजे टेन्शन यायचा. नारळ, पाना सुपारी. आता पाना सुपारी बघितले ना की पहिले लोक पाना सुपारी जास्त खायत, आता नाही. आताचे पोर गुटखा लय खातात. पाना सुपारी कोणी विचारूचा नाही. बाकी बाजार फिरताना खरेच जुन्या आठवणी आठवतात. पहिले आम्ही आवशी बापाशीचा हात धरून या रस्त्यांवरसून फिरवू, आपल्या वयात हक्कान मागो. पण आता घेताना मात्र विचार करूचो लागता. हे बघा अडे इलो आता आम्ही कोंबड्याक मिरग जवळ आता सगळ्या ठिकाणावरची राखण देऊची असता म्हणून कोंब बघू गेलंय. बघूया आता काय काय किमती आहेत ते. 450 400 पासून पुढे सांगतो. कोंबे बाकी बरे असत. पण काकांकडे कोंबे बऱ्यापैकी आहेत. हो बघा, हो कोंबडं काकाने एक दाखवले नाही म्हटलास तरी 2.5 किलोच्या आसपास असतात. 1100 रुपये काका सांगतात. कमी होतील काहीतरी, बघूया. हे बघा पहिले जवळचे राहणारे असतले आणि त्यांच्या बाजारपेठ म्हणजे बरी पडता. हे बघा काजी, सोला आणि ह्या चांगले येता घरा. हे बघा ट्रॅफिक, एवढा ट्रॅफिक असताना की गाडी तासन तास सुटत नाही. म्हणूनच म्हणतात गेलो कट्यावर तो बसलो कट्यावर. कारण ह्यो मालवण रोड असा ना, याचं काहीतरी पर्याय काढू हवे. कारण कसा की अडसून पर्यटक येतलो, तुमचं पर्यटक जर तासन तास याचे अडकलो तर काय कर्म पुढे जाऊन फिरतलो. ही बघा मातीची भांडी सगळे म्हणजे स्थानिक रहिवासी जे असत, स्थानिक व्यापारी, ते बऱ्यापैकी ह्या बाजारात आपल्याला दिसतात. नारळ म्हणा, गावठी भाजी म्हणा, सगळी आता कांदे खूप, सोला बिला भरपूर, मासे, जोलो सगळा काय, आणि बटाट्याची भजी, कांदा भजी.